तर इथे एक दृश्य आपण पाहतोय, शरद पवार यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे, रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालाय। ही थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतोय, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मधली ही दृश्य आहेत। तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी 4 ते 5 दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मात्र 4 ते 5 दिवस त्यांना आरामाचा सल्ला सुद्धा डॉक्टरांनी दिलाय। इथे दृश्य आपण पाहतोय, सुप्रिया सुळे सुद्धा इथे दाखल झाल्या आहेत आणि आता रुबी हॉल क्लिनिक मधून शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। ही थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांना या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता काही दिवसानंतर त्यांच्यावर व्यवस्थित असे उपचार करण्यात आले आणि आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। इथे दृश्य आपण पाहतोय, शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय। इथे दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा इथे झालेल्याचं पाहायला मिळतंय। काही 4 ते 5 दिवस शरद पवार यांना आरामाचा सल्ला सुद्धा डॉक्टरांकडून देण्यात आलाय आणि त्यानंतर त्यांची कामं ते पूर्ववत करू शकतात असं सुद्धा डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। इथे दृश्य आपण पाहतोय, पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत। शरद पवार यांना आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। त्यांना खोकल्याचा त्रास होत होता, छातीमध्ये छोटंसं इन्फेक्शन झालं होतं अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मात्र आता त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे आणि ते घरी जाऊ शकतात असं म्हणतात। तर डॉक्टरांनी आता त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे, मात्र काही काळ आरामाचा सल्ला सुद्धा डॉक्टरांनी शरद पवार यांना दिलेला आहे। इथे दृश्य आपण रुबी हॉल क्लिनिक बाहेरचे पाहतोय। डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे आता आपल्या घराकडे रवाना होत आहेत। पुण्यातली ही दृश्य आहे। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांना प्रकृती बिघडल्यामुळे दाखल करण्यात आलं होतं। त्यांना खोकल्याचा त्रास होत होता, छातीमध्ये छोटंसं इन्फेक्शन झालं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। काही काळ आरामाचा सल्ला सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे। 4 ते 5 दिवस त्यांना आराम करावा असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर ते आपली कामं पूर्ववत करू शकतात, दौरे करू शकतात असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे। सुप्रिया सुळे सुद्धा या दृश्यामध्ये दिसत आहेत। सुप्रिया सुळे या रुबी हॉल बाहेर आलेल्या आहेत। शरद पवार यांना डिस्चार्ज मिळणार आहे, त्यासाठीच त्या काही वेळापूर्वी इथे दाखल झाल्या। त्यांना घेण्यासाठी ते आलेले आहेत। आपण ह्या दृश्यांमध्ये थेट पाहू शकतो, शरद पवार यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे। त्यांना रुग्णालयातून रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी स्वतः सुप्रिया सुळे या इथे दाखल झाल्यात। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक बाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। काही काळापासून शरद पवार यांच्या तब्येत ही थोडीशी बिघडली होती, त्यांना खोकल्याचा त्रास होत होता, छातीमध्ये इन्फेक्शन झालं होतं, मात्र त्यांची तब्येत ही आता व्यवस्थित आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय आणि 4-5 दिवस आरामाचा सल्ला सुद्धा शरद पवार यांना देण्यात आला। इथे दृश्य आपण पाहतोय, डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता शरद पवार हे दवाखान्यातून रवाना झाले। रुबी हॉल क्लिनिक बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। स्वतः सुप्रिया सुळे त्यांना घेण्यासाठी इथे दाखल झाल्या होत्या। तर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची ही थेट दृश्य पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक बाहेरची दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या तब्येतीत व्यवस्थित सुधारणा झालेली आहे। 6 दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे आणि त्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। कट झालं